हॅलो, पूजा अँड मोना. लास्ट लेक्चरला मी एक प्रोडक्ट बनवायला सांगितलं होतं वर्डप्रेसवरती. बनवलं आहे का तुम्ही? हॅलो, बनवलं आहे का? वर्डप्रेसवरती एक प्रोडक्ट बनवायला सांगितलं होतं. तुम्हाला लॉग इन डिटेल्स शेअर केले होते. असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. रिप्लाय द्या. पूजा अँड मोना. मोना नाही बनवलं. पूजा तुम्ही बनवले? ओके, ठीक आहे. सो मग आता एक एक प्रोडक्ट बनवायला घेऊया. तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. मोना तुमची स्क्रीन शेअर करा आणि प्रोडक्ट बनवायला घेऊयात आता आपण. लॉग इन करा. मी जे लॉग इन डिटेल्स दिले होते ते. मोना. ओके, पूजा तुमच्याकडे आहे का लॅपटॉप? स्क्रीन शेअर करा. सर मी मोबाईलवर क्लास करते म्हणून ओके, स्क्रीन शेअर नाही करत होते. ओके, ठीक आहे. ठीक आहे, बट प्रॅक्टिस पण झाली पाहिजे ना तुमची. पूजा, तुमचा काय आहे विषय? मोबाईलवर जॉईन केलंय का आता? आता लॅपटॉपवर केलं असेल तर स्क्रीन शेअर करा. आपण एक प्रोडक्ट बनवून घेऊयात. मोबाईलवरच आहे का? ठीक आहे. दिव्या तुम्ही? सर मोबाईलवरतीच केली होती. अरे ॲटलिस्ट सगळ्यांनी आपले डेव्हलपमेंटचे लेक्चर्स तरी तुम्ही ह्याच्यावरती करा ना. कारण कसं आहे, प्रॅक्टिस नाही केली तर कसं कळणार तुम्हाला? ओके, ओके. एक 2 मिनटं वाट बघूयात. लेक्चरला सुरुवात करूयात आपण. ओके. कन्हैया आणि प्रतीक, लॅपटॉपवरती किंवा मशीनवरती कोणी केलेलं आहे का लॉग इन? लास्ट टाइम मी प्रोडक्ट बनवायला सांगितलं होतं. प्रोडक्ट नाही बनलेले बॅक एंडला. मी आता चेक केले. जे लास्ट टाइम आपण प्रोडक्ट बनवले होते 3 तेवढेच आहेत तिथे. स्क्रीन दिसते सर्वांना? हे बघा. प्रत्येकाला आपण प्रोडक्ट ॲड करायला सांगितले होते. आपण लेक्चरमध्ये 3 प्रोडक्ट बनवले होते.
आहे का कोणी केलेलं? म्हणजे मी तुम्हाला सांगेन, डायरेक्शन करेन, तसं तुम्ही प्रोडक्ट बनवा. ॲक्च्युअली तुम्हाला मी बनवायला सांगितलं होतं. आहे का कोणी इच्छुक? ओके. कन्हैया? ठीक आहे. प्रतिमा, तुम्ही केले का लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती लॉग इन? मी लास्ट लेक्चरला तुम्हाला हे पाठवलं होते. युजर आय डी आणि पासवर्ड पाठवलं होतं. म्हणजे तुम्ही सुद्धा प्रोडक्ट ॲड करू शकता त्यासाठी. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. मग कोणीच प्रोडक्ट ॲड केलं नाही तर आपण आता अजून एक प्रोडक्ट ॲड करूयात आणि मग आपण पुढचा पार्ट घेऊयात. ठीक आहे, चालेल. आत्तापर्यंत कोणाला काय शिकवलं त्याच्यामध्ये डाऊट असेल तर डाऊट विचारा. नसेल डाऊट तर एकदा सगळ्यांनी थम्सअप करा, म्हणजे आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, चालेल. कुठे होतं आपण? हे बघा, लास्ट टाइमला आपण अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स जे आहेत ते बनवले होते. तुम्ही साईट बघू शकता इथे. लॉग इन करावं लागेल. सपोज इनकॉग्निटो मोड ओपन केला आणि इथं आपण साईट ओपन केली तर अशा पद्धतीनं जे आहे ते आपली वेबसाईट दिसते. ओके, मेनूज आहेत. ओके, मेनूचे सब मेनू जे आहेत ते सगळे आपले व्हाईटमध्येच गेलेले आहेत. आपण त्याचं चेंज करूयात. अशा पद्धतीनं आपण 3 सेक्शन बनवले, 3 प्रोडक्ट्स बनवले होते. ओके, रोज, रेड रोज आणि बिग रोज. ओके, सो आपण आता नेक्स्ट एक प्रोडक्ट बनवूयात, अजून एक एक्झाम्पल घेऊयात त्याचं. ठीक आहे. सो प्रोडक्ट कुठून आपण बनवतो? प्रोडक्ट सेक्शन मधून. ठीक आहे, आपण ऑल प्रोडक्ट्स वरती क्लिक करायचे. ऑल प्रोडक्ट्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लिस्ट ऑफ प्रोडक्ट दिसते. ओके, काही आपण जेव्हा आपण थीम इम्पोर्ट केली होती, थीमचा एक डेमो इम्पोर्ट केला होता, तेव्हा आपल्याला काही प्रोडक्ट जे आहेत ते तिथे अपलोड झालेले दिसतात इथे. आता आपल्याला नवीन एक सिंगल प्रोडक्ट तयार करायचं. सो मी ॲड न्यू प्रोडक्ट वरती क्लिक करतो. ओके, प्रोडक्टचं नाव देऊया आपण पिंक रोज. ओके, आणि पिंक रोज बद्दल माहिती आपल्याला इथे टाकावी लागेल. असतो लास्ट लेक्चरला आपण तुम्हाला लॉग इन डिटेल्स दिले होते, त्याच्यातून एक प्रोडक्ट. हो सर, मी ते एक ऍड करायचं, मी न्यू प्रोडक्ट ऍड करायमध्ये बघितलं. प्रोडक्ट मध्ये पण ते काही मला म्हणजे जमलं नाही. ते ऑप्शनच नव्हते येत माझ्याकडे. एक इतके प्लगइन्स अपीयरन्स हे इतके ऑप्शन येत नव्हते. हॅलो, आवाज ब्रेक होतोय.
ठीक आहे, का नाही कळलं मला. अं, अजून कोण काय बोलत होतं? हा सर, माझा पण तोच प्रॉब्लेम होता. जिथं प्रॉडक्ट ऍड करायचे होते ना, हां. तिथं फक्त प्रॉडक्ट डिटेल येत होते, बाकीचे येत नव्हते काय असे. म्हणजे न्यू प्रॉडक्ट ऍड करा हे हे कॅटेगरीज. प्लगइन्स अपिअरन्स हे ऑप्शनच नव्हते सर. अच्छा, ठीक आहे. चला, एक स्क्रीन हा शेअर करा आणि दाखवा काय प्रॉब्लेम होते. आपण प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करू तुमचा आधी. मी जे प्रोडक्ट केलं होतं ते ड्राफ्टमध्ये सेव्ह करतो. आता आपण तुमचं प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करूयात. कोण करतंय स्क्रीन शेअर? हॅलो. सर 2 मिनिटं लॉग इन करतो लॅपटॉप वरून. हां हां. मला असं वाटतं जर तुम्हाला हा प्रॉब्लेम आला असेल तर मे बी ॲक्सेसमुळं प्रॉब्लेम आला असेल. एकदा मी तुम्हाला युजरचा ॲक्सेस बघतो. काय दिलं होतं ते? एडिटरचा ॲक्सेस दिला होता तुम्हाला. करतोय ना कौस्तुभ? हो सर, 2 मिनिटं just झालं. ओके. कोणी लॅपटॉपवरून जॉईन केलं नसेल तर लॅपटॉपवरून जॉईन करा. प्रॅक्टिकल घेणार आहे मी तुमचं. प्रत्येकाला चान्स मिळेल. इथे माझ्यासमोर केलं तर तुमचे डाऊट सुद्धा क्लिअर होतील ना. त्यामुळे जर कोणी लॅपटॉपवरून जॉईन केलं नसेल तर करा. एक तरी प्रोडक्ट ॲड करायची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचा हँड्स ऑन होईल त्याच्यावरती. हॅलो. हा सर, करतो just. कौस्तुभ, तुझ्या दुसऱ्या अकाउंटवरनं मे बी तू हे करू शकतो, घालवू शकतो. डबल डबल आवाज येतो तुझं. एकच एकच हे ठेव. अकाउंटवरनं जॉईन कर.
PC वरनं लॉग इन केलं असेल तर सांगा. कौस्तुभ जास्त टाइम लागणार असेल तर राहून देत मग. ओके ठीक आहे. स्क्रीन झाली शेअर. लॉग इन कर. मी डिटेल्स पाठवले होते ते. हॅलो. हो सर. हा करतोय ना लॉग इन. हो सर. स्क्रीन तुझी निघून गेली. स्क्रीन शेअर कर बरं. ओके आता कर बरं त्या एनएमडी प्लांट स्टोर वरती क्लिक. वरती लेफ्ट कॉर्नर टॉप लेफ्ट. डॅशबोर्ड. ओके इतकंच येतंय सर. प्रोडक्ट्स मध्ये कर. प्रोडक्ट्स वरती क्लिक. ऍड न्यू प्रोडक्ट. नाही येत. ओके नाही सर. ओके ठीक आहे. मी तुमचा ऍक्सेस चेंज करतो. एकदा अपडेट करतो म्हणजे पाहूयात आपण होतंय का. सर पेजेस वर जाऊन येत होतं ऑप्शन बघा. हा तिथे पेजेस वर जाऊन हे जे केलेलं आहे नाही. एक मिनिट थांब. एक मिनिट. मुश्किल होती. आता एकदा रिफ्रेश कर बरं कौस्तुभ. हा आता चेक कर. आता आलं सर. हा ऍड प्रोडक्ट कर. आता एक आलं सर आता. हा आता तुझं एक नवीन प्रोडक्ट ऍड कर आणि दाखव. बाकीच्यांनी त्याला हेल्प करा कोणाला काय डाऊट असेल तर. एक प्रोडक्ट ऍड करा. त्याला लाईव्ह करा इन्फॉर्मेशन वगैरे टाकून. कोण मदत करते त्याला. मोबाईल युजर्स. काय काय केलं पाहिजे स्टेप्स सांगा. हॅलो. हॅलो. हा सर ऍड न्यू प्रोडक्ट वरती जाऊन करतो. कर. तिथे डुप्लिकेट म्हणून करू. ते नाही. ते डुप्लिकेट नाही म्हणायचं. स्वतःच नवीन क्रिएट कर. एक ऍड न्यू प्रोडक्ट. ओके सर. ते वरची जी येल्लो स्ट्रिप आहे ती क्लोज कर. येल्लो नाही. ब्ल्यू स्ट्रिप जी आलेली आहे ना वरती एकदम टॉपला ती क्लोज कर. ब्ल्यू स्ट्रिप. हा इथे ऍड प्रोडक्टचा ऑप्शन आलाय का बघ एकदा. ऍड प्रोडक्टचा ऑप्शन आहे का. अच्छा आहे. हा कर. आता न्यू प्रोडक्ट ऍड. त्याचं नाव दे. त्याची इमेज वगैरे गुगल वरून घे. ती डाउनलोड करून ती अपलोड कर प्रॉपर. सगळ्यांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे बरं का अशा ऍक्टिव्हिटी मध्ये.
ओके. जोपर्यंत कौस्तुभ प्रोडक्ट ऍड करतोय, तोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. दिव्य कॅटेगरी म्हणजे काय असतं? दिव्या टाईप टाईप कशाचा टाईप? प्रोडक्टचे. प्रोडक्टचे टाईप ते आपण कॅटेगरीमध्ये टाकले. ओके. कन्हैया, कॅटेगरीज आणि टॅग्स मध्ये काय डिफरन्स आहे? कन्हैया, माईक ऑफ कर कन्हैया. ट्रॅव्हल करतोय का कुठेतरी? ठीक आहे. नेक्स्ट कोण आहे? मोना, कॅटेगरी आणि टॅग मध्ये काय आहे डिफरन्स? हॅलो मोना, आवाज येतोय का तुम्हाला? ठीक आहे, तुमच्याकडे परत येतो मी. पूजा, तुम्ही सांगा. नेक्स्ट क्वेश्चन पूजा तुम्हाला. पोस्ट आणि पेजेस मध्ये काय डिफरन्स आहे? टॅग आणि कॅटेगरी सांगता का? बरं सांगा, टॅग आणि कॅटेगरी मध्ये काय डिफरन्स आहे? कॅटेगरी डोमेन, टॅग लेबल. ओके, ठीक आहे. टेक्निकली बरोबर आहे तुमचं हे. कॅटेगरीज आर युज्ड फॉर ब्रॉड टॉपिक्स आणि टॅग कॅन यूज बी स्पेसिफिक टॉपिक ऑल्सो और स्पेसिफिक एलिमेंट ऑल्सो. ओके, बरोबर आहे. प्रतिमान उत्तर दिलं. ओके, ठीक आहे. ओके. नेक्स्ट कोण आहे? प्रतीक. प्रतीक, वर्डप्रेसची ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे? काय नाव आहे त्याचं? प्रतीक, सर काय? वर्डप्रेसची ऑफिशियल वेबसाईट जिथून आपण वर्डप्रेस डाउनलोड करतो. ओके मोना, तुम्ही सांगू शकताय? प्रतिमा निंबाळकर, wordpress.com. प्रतिमा, इथं तुम्ही चुकलात बघा. wordpress.org मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं होतं, तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. wordpress.org इज द ऑफिशियल वेबसाईट ऑफ वर्डप्रेस, नॉट wordpress.com. ओके, सो कन्फ्यूज होऊ नका. wordpress.org वरून तुम्ही जे वर्डप्रेसचं इन्स्टॉलेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करणार आहे. ठीक आहे. सर 2 मिनिटं चेक करू शकता? हां, झालेलं आहे का कौस्तुभ तुझं? हो बघा सर, मी इथं प्रोडक्ट डिस्क्रिप्शन ऍड केला. ओके. टॅग जर कॅटेगरी ऍड केल्या? कॅटेगरी इथं ना सर, प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये फ्लॉवरिंग प्लांट. हां, आणि टॅग कोणता दिला त्याला? टॅग कुठे सर? टॅग आहे ना त्याच्या खालीच ऑप्शन, तिथे कॅटेगरीच्या खाली असेल बघ. हो सर. प्रोडक्ट टॅग, हां तिथं टॅग दे ना. तुझ्या प्रोडक्टचं नाव काय आहे?
ओके, नेम येईल त्याच्यात. हा, ओके सर. कर एंटर कर. 1 मिनिट थांबा. हॅलो. हा, हॅलो हॅलो. कौस्तुभ. हा कौस्तुभ. सर, प्रोडक्ट गॅलरी मध्ये काही फोटो टाकले नाहीये. हा, ठीक आहे. प्राइसिंग मध्ये 15 आणि 10 दिलेली आहे. ठीक आहे. रेग्युलर प्राइस $15, सेल प्राइस $10. ठीक आहे. इन्व्हेंटरी मध्ये काय सिलेक्ट केलं? इन्व्हेंटरी मध्ये काही टाकलं नाही सर अजून. टाक टाकून ना. देऊ? टाक ना, तुझी इन्व्हेंटरी किती आहे तिथं सपोज तुला टाकायचं. एसक्यू टाकायचा असतो, प्रोडक्टचं नाव आणि पुढे काहीतरी नंबर वगैरे असतो ना. प्रत्येक ओके. प्रत्येक शॉपमध्ये किंवा वेअर हाऊसमध्ये प्रोडक्टचं एसक्यू राहतं. सो ते तुला टाकलं पाहिजे तिथं. त्याच्यानंतर जीएसटी आहे. ते राहून दे, ते सोडून दे. ते फायनान्स टीमचं काम आहे. हा, इन स्टॉक आहे. शिपिंग मध्ये शॉपिंग मध्ये काय आहे, वेट टाक तुझ्या प्रोडक्टचं. सगळे ते फिलअप कर, ऍट्रिब्यूट्स जे आहेत ते. ओके. ओके, तोपर्यंत मग तर क्वेश्चन. आता केजी ला ग्रॅम मध्ये करायचं आपल्याला, ग्राम मध्ये नाही तर होणार. ते कसं करताय? तुला ते काय करावं लागेल. 1 kg मीन्स 1000 ग्राम ना. सो 15 ग्रामचं तुझं प्रोडक्ट आहे तर हा. 0.015 kg असं टाकावं लागेल. हा, हम्म. ओके. नेक्स्ट कोण आहे? प्रतीक. रोहन. रोहन, वर्डप्रेसचं लेटेस्ट व्हर्जन कोणतं आहे? 6.6.2. 6.6.2. आर यू शुअर? आय थिंक 6.6.7 आहे. कौस्तुभ, एकदा स्क्रोल डाऊन कर बरं, सगळ्यात लास्टला जा बरं. तिथे तुम्हाला वरती दिसतंय सगळ्यात लास्टला. सगळ्यात टॉपला जा बरं. जात नाही सर काय. दिसत नाहीये इथं. ठीक आहे. 6.6.7 आहे, नॉट 6.6.2. सर, हा. ऍट्रिब्यूट्स मध्ये काय सर? हा, ऍट्रिब्यूट्स मध्ये एक मिनिट. हा, हे काय आहे? नेम आणि व्हॅल्यू. इथं तू काय करू शकतो, हे तुझ्या एक्स्ट्राचे ऍट्रिब्यूट्स आहेत, जसं की कलर येतो किंवा रोहन प्लीज माईक ऑफ कर. रोहन माईक ऑफ कर. रोहन माईक ऑफ कर. हा, इथं इथं काय येतं ऍट्रिब्यूट्स मध्ये, जसं की कलर आहे, परत पॅकेजिंग आहे, परत तुझं साईज आहे प्रोडक्टची. वेगवेगळे म्हणजे जे ऍट्रिब्यूट्स आहेत जे इथं अवेलेबल नाहीये ते तू एक्स्ट्राचे ऍड करू शकतो. ओके सर. ठीक आहे. बाकी शॉर्ट डिस्क्रिप्शन मध्ये सेम टाकलं. हम्म. आता हे एक्स्ट्रा सेटिंग मध्ये काय सर? कशामध्ये? ऍस्ट्रासिटी. ती ऍस्ट्राची थीमची सेटिंग आहे. हो, थीम आहे ती. हा, प्रोडक्टची सेटिंग नाही ती. जर तुला साईड बार हवा असेल तर तू साईड बार ठेवू शकतो तुझ्या ह्याच्यामध्ये. कंटेनरचे आहे. ओके, प्रोडक्ट आहे हो, फोटो. ठीक आहे सर. चालेल. आता कर, तू पब्लिश कर हे प्रोडक्ट आणि वेबसाईट. सेटअप हा, पब्लिश वरती क्लिक. सेटअप फिनिश नाही सेटअप. नाही 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 नाही, खाली पब्लिशचं बटन आहे ना, ठीक आहे. ओके. हा, पब्लिशच्या बटनावरती क्लिक कर. प्रोडक्ट तुझं पब्लिश झालेलं. आता वेबसाईट वरती जा. इनकॉग्निटो मध्ये वेबसाईट ओपन करते आपली punenews.com आणि तिथं जाऊन प्रोडक्ट चेक करा आले का तुझं.
आम्हाला पण दाखव ना स्क्रीन ते. स्क्रीन फक्त एंटायर नाही का शेअर केली तू? ठीक आहे, तिथं व्ह्यू प्रोडक्टचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक कर. स्क्रीन का दिसत? ठीक आहे, नाही दिसणार. तू फक्त स्क्रीनच ओनली सिंगल स्क्रीन शेअर केली आमच्यासोबत. एक काम कर, तिथं व्ह्यू प्रोडक्टचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक कर. स्क्रीन नाही दिसत तुझी, नाही तर एकदा काम कर, स्क्रीन स्टॉप कर शेअरिंगची आणि परत एकदा शेअर कर. सर ही लिंक कॉपी करू ना? नाही, नुसतं व्ह्यू प्रोडक्ट वरती क्लिक कर ना, तिथे आहे बघ एक हा व्ह्यू प्रोडक्ट, तिथं क्लिक केली तर तुझं हो प्रोडक्ट. सर चालेल. ठीक आहे, बघा सगळ्यांनी प्रोडक्ट कसं अपलोड झालेलं आहे. ओके, अशा पद्धतीनं प्रोडक्ट अपलोड करतात. ओके, ऍक्च्युअल करण्यामध्ये तुम्हाला मल्टिपल डाऊट्स येतात. नुसतं लेक्चर जर ऐकलं तुम्ही तर तुम्हाला एवढे डाऊट्स येणार नाहीत. ओके, आता होम पेज वरती जा कौस्तुभ, तिथं तुझं प्रोडक्ट दिसतंय का चेक कर एकदा. होम पेज आपली वेबसाईट मेन पेज. तिथं खाली स्क्रोल डाऊन कर थोडस. हे होमच आहे, हा दिसतंय. सी. सो आत्ता आपलं एक प्रोडक्ट जे आहे ते परफेक्टली ऍड झालेलं आहे. ओके, सगळ्यांना असाइनमेंट आहे. ओके, उद्या मला तिथे अजून मल्टिपल प्रोडक्ट दिसले पाहिजे, प्रत्येकाच्या नावाचं मला तिथं प्रोडक्ट दिसलं पाहिजे, त्याशिवाय आपण लेक्चर पुढे नेणार नाही. ठीक आहे, विदाउट प्रॅक्टिकल तुम्ही डेव्हलपर कसे बनणार, तुम्हाला डेव्हलपमेंटचं नॉलेज कसं येणार. ठीक आहे, असं तर मी तुम्हाला महिनाभर तुमचं डेव्हलपमेंटचं लेक्चर घेतलं तरी पण काय तुम्हाला समजणार नाही. ओके, प्रत्येकानं प्रोडक्ट तिथं ऍड केलंच पाहिजे, म्हणजे तुम्ही वर्डप्रेस सोबत थोडंसं फ्रेंडली होत जा. ओके, ठीक आहे. कौस्तुभ स्क्रीन ऑफ करा तू तुझी. हा, स्क्रीन स्टॉप कर कौस्तुभ. हो सर करतोय. ओके, ठीक आहे, स्क्रीन दिसते सर्वांना. सो आता मी तुम्हाला दाखवतो, हे बघा, हे कौस्तुभनं ऍड केलेलं प्रोडक्ट आहे. सी, हे प्रोडक्ट इथे आलं अशा पद्धतीने. सो असं तुम्ही प्रोडक्ट अपलोड करायचे आहेत प्रत्येकाने, प्रत्येकाचे प्रोडक्ट इथे आले पाहिजेत. ओके, सो आता नेक्स्ट काय आहे, प्रोडक्ट ऍडिशन झालेलं आहे आपलं. ओके, तुम्हाला प्रोडक्ट कसे ऍड करायचे, काय करायचे ते सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट आहे की आपल्याला थोडासा एक CSS चा पार्ट बघायचा आहे. CSS च्या पार्ट मध्ये काय आहे, तर इथे जे लिंक्स आहेत सब मेनू मधले, ते सब मेनू मधले लिंक्स काही प्रॉपरली दिसत नाहीये. सो आपल्याला ह्या लिंक्सचा कलर ब्लॅक करायचा आहे. ठीक आहे, सो आपण काय करूयात की एकदा आपण आपल्या बॅकएंडला येऊयात आणि तिथे ॲस्ट्राच्या सेटिंग मध्ये काय आहेत का गोष्टी ते पाहूयात.
ॲस्ट्राची जी सेटिंग आहे त्याच्यामध्ये काय ऑप्शन्स आहेत का बघूयात, नाहीतर इथे कलरमध्ये आपण पाहूयात. नॉर्मल अँड होवर, ठीक आहे. हेडर बिल्डर, प्रायमरी मेनू, प्रायमरी मेनूचं डिझाईन, ज्याच्यामध्ये टेक्स्ट लिंक कलर, नॉर्मल, होवर, ॲक्टिव्ह. ओके. सब मेनू, ओके. सब मेनू कंटेनर, बॉर्डर कलर, बॉर्डर रेडियस, मेनू कलर लागतो आहे. आय थिंक सब मेनू कलर नाही इथे, फक्त मेनूच आहे, मेनू कलर आहे. ओके, इथं तर काय ऑप्शन नाही आहे. ॲस्ट्रामध्ये पाहूयात, हेडर बिल्डरमध्ये आहे का ऑप्शन. मेनूच, हे पण सेम तेच आहे इथे. ग्लोबल, ठीक आहे. ओके, जो सब मेनू आहे ना त्याचा लिंकचा कलर इथे नाही आहे. ओके, ह्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, एक CSS एडिटिंगचा पार्ट राहतो, तिथून तुम्ही हे जे सब मेनू आहेत ह्यांचे कलर आणू शकता. ओके, जर नाही समजलं तर तुम्ही जास्त या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. ॲक्च्युली हा जो पार्ट आहे हा डेव्हलपरचा पार्ट आहे, फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून मी हा पार्ट पण घेतोय, CSS एडिटिंग. ओके, सो ह्याच्यावरती होवर केलं, लिंक जी आहे तिथं इन्स्पेक्ट करायचं. इन्स्पेक्ट केल्यानंतर तुम्हाला आफ्टर होवर कॅटेगरी, स्पॅम, सब मेनू. ओके, सब मेनूची इथे तुम्हाला लिंक्स दिसतील. ओके, सो आपल्याला क्लास तर सापडला. कलर रेड,
लागले दिसायला इथे. रेड नाही इथे दिसलं, ब्लॅकच दिसतोय. आपण त्याला सपोज रेड करायचं असेल तर त्याला इम्पॉर्टंट करावं लागेल. दोन पद्धतीनं तुम्ही CSS टाकू शकता. पहिली पद्धत म्हणजे इथून मी तुम्हाला लास्ट टाइम हे दाखवलं होतं एडिटर, इथून CSS टाकू शकता. दुसरी पद्धत म्हणजे कस्टमाइज मधून तिथे एक CSS चा ऑप्शन आहे. शक्यतो तुम्ही इथं CSS टाकायचं टाळा, इथं टाकू नका CSS. तुम्ही तुमच्या थीम मध्ये CSS टाका. ऍडिशनल CSS जे आहे इथं तुम्ही CSS जे आहे ते टाकू शकता. ऍडिशनल CSS कस्टमाइज आणि ऍडिशनल CSS. आय थिंक हे ऍडिशनल CSS वर्क होत नाही इथे. ओके, सो तो पण एक ऑप्शन आहे, तिथं पण टाकू शकता. आणि दुसरा ऑप्शन इथे पण आहे. शक्यतो इथे टाकू नका, कारण की डेव्हलपर इथे एडिटिंग जे आहे ते करतात. तुम्हाला जर काही एडिटिंगचा ऑप्शन आला तर तुम्ही तो ऍडिशनल CSS मध्ये टाका. आता तिथे ऍडिशनल CSS जे आहे ते लोड होत नाहीये. ओके, सो आपण एकदा अपडेट केलेलं आहे. एकदा आपण आपलं पेज जे आहे ते परत एकदा चेक करूयात. ओके, स्टील हे झालेलं नाही इथे दिसत. दुसऱ्या पेज वरती जाऊन बघा, इथे दिसत आहेत, बट होम पेज वरती ते काही अजून दिसत नाहीये. तर होम पेज वरती का दिसत नाही त्याचा एकदा आपल्याला शोधलं पाहिजे. ठीक आहे, सब मेनू
ज्यात ए आहे. ओके. ओके. हा जो कलर आहे तो रेड झालेला आहे. मेन मेनू पण झालेला आहे. सो मेन मेनू होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर इथे आधी जो क्लास आहे सब मेनू म्हणून तो ऍड करावा लागतो फक्त आधी. तो तुम्हाला ओके. सो तुम्हाला रूल तर सापडला. जो रूल आहे तो रूल कॉपी करूयात आपण. फक्त रेडची तर काय करूया, ब्लॅक करूया. ते रेड व्यवस्थित दिसत नाहीये. ओके. सो ब्लॅक व्यवस्थित दिसते. ओके. सो आपण कॉपी रूल करूयात आणि त्याला इथे फक्त आणून हे पहिलं इथे काढलं मी आणि ते वालं माझं नवीन वालं पेस्ट केलं, अपडेट केलं. ओके. आणि मग इथे मी बघू शकतो की CSS मधून थोडीफार जी काही चेंजेस आहेत चेंजेस मी इथं करून त्याला रेडमध्ये आणायचं आहे. बट हे काय आलं नाही तर मला चेक करू द्यात. आता तर सगळं व्यवस्थित आहे. आय थिंक हे CSS घेत नाही ॲस्ट्राची. ॲस्ट्रा चाइल्ड आहे का? ओके. हे इथं जे मगाशी ओपन होत नव्हतं ना ते इथं ओपन झालंय. एकदा चेक करतो. इथे तर होतंय बट इथे होतंय का नाही एकदा चेक करूयात आपण. आता CSS जी आहे ती लागली आहे. ओके. फक्त तुम्हाला आता चेक करावं लागेल की ही CSS वर्क होते का जी आपण बॅक एंडला टाकलेली एडिटरमध्ये टाकलेली ही वाली. ह्या दोघांपैकी कोणती घेतली ती एकदा चेक करायची आणि जी घेतली नाही ती तुम्ही उडवायची असते. ठीक आहे, म्हणजे ती काढून टाकायची असते. आता तुमचं ते प्रॉपर दिसायला लागला सबमेनू. सो हा जो पार्ट आहे हा पार्ट आहे CSS एडिटिंगचा. बट हा तुमच्या ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला ह्याची गरज नाहीये. हे काम जे आहे ते डेव्हलपरचं काम आहे. फक्त तुम्हाला आयडिया असावी ह्या गोष्टीची म्हणून मी तुम्हाला हा पार्ट सुद्धा याचा सांगितलेला आहे. ओके. समजलं का? कोणाला काही डाऊट असेल तर याच्यामध्ये विचारा. कोणाला डाऊट आहे का? सगळं समजलं? CSS म्हणजे काय, काय केलं आपण नक्की, कसं ऍड केलं? सर ते CSS मध्ये थोडस म्हणजे प्रॅक्टिस केल्यावर पण बघावं लागेल ते ओपन करून. येस, CSS म्हणजे कॅस्कॅडिंग स्टाईल शीट. 2 ठिकाणाहून तुम्ही वर्डप्रेस मध्ये ऍड करू शकता. पहिला पार्ट म्हणजे तुम्ही थीम एडिटर म्हणून एक ऑप्शन असतो, तिथे जाऊन CSS ची फाईल एडिट करू शकता. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की तिथे जाऊ नका, कारण ते डेव्हलपरचं काम आहे. तुमच्यावरती जर कधी वेळ आली CSS एडिट करायची तर तुम्ही कुठून करणार? जे आपल्याला कस्टमाइज मध्ये ऑप्शन भेटलेला आहे ऍडिशनल CSS चा
तिथं जाऊन तुम्ही CSS एडिट करायचे. म्हणजे तिथं जर काय चुकलं वगैरे तर तुम्ही ते काढून परत तिथे ऍड करू शकता. पण जर मेन फाईलमध्ये जर तुम्ही जाऊन चेंजेस करायला गेलात, तिथे काय चुकलं तर ते परत कोड वगैरे सापडत नाही. ओके. आणि ते परत त्याला रिस्ट्रक्चर करायला परत प्रॉब्लेम येतो. म्हणून तिथे शक्यतो करू नका चेंजेस. जिथं तुम्हाला ॲडिशनल CSSचा ऑप्शन दिलेला आहे तिथं चेंजेस करायचे. CSSचा फुल फॉर्म काय आहे? कॅस्कॅडिंग स्टाईल शीट. म्हणजे काय? तर जे HTML असतं, HTMLच्या टॅगच्या आतल्या ज्या गोष्टी असतात त्याला एक ॲडिशनली थोडीशी सजावट वगैरे करण्यासाठी ह्या CSSचा वापर केला जातो. कुठे टेक्स्ट बोल्ड करणे, इटॅलिक करणे, अंडरलाईन देणे, त्याला कलर देणे, टेक्स्टला इकडून तिकडून हलवणे, अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या CSSनं आपण अचीव करू शकतो. मार्जिन, पॅडिंग अशा गोष्टी आपल्याला सपोज सेट करायच्या असतील वेब पेजवरती, मोबाईलवरती रिस्पॉन्सिव्हचा इश्यू जो आहे तो सॉल्व्ह करायचा असेल, तर ह्या गोष्टींसाठी आपल्याला CSS आपण उपयोगात आणतो. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? समजलं असेल सगळ्यांना तर एकदा थम्सअप करा. नसेल समजलं तर एकदा क्वेश्चन विचारा, तुमचा काय क्वेश्चन असेल तर. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये मात्र मला प्रत्येकाचं प्रोडक्ट तिथं ॲड झालेलं पाहिजे. तुम्ही मोबाईलवर जॉईन करा, नाही तर तुम्ही डेस्कटॉपवरती जॉईन करा. विदाऊट तुमची प्रॅक्टिस पुढे जाणार नाही. कारण आता हार्डली 1 ते 2 लेक्चर डेव्हलपमेंटचे राहिलेले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा चांगला हँड्स ऑन झाला पाहिजे, तर मी सांगतो तसं करा. उद्या सगळ्यांनी एक एक प्रोडक्ट ॲड केलं पाहिजे आणि मला तिथं सगळ्यांच्या नावाचे प्रोडक्ट दिसले पाहिजेत. ओके. आणि मग आता आपण त्याच्या पुढचं म्हणजे सगळ्यांचे प्रोडक्ट ॲड झाले तर एक एक पार्ट आपण पुढचा घेऊयात. आणि हा डेव्हलपमेंटचा आपला हे सगळ्या गोष्टी आता संपणार आहेत. ओके. सो तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके. आय होप तुम्हाला लेक्चर समजतंय. उद्या येताना सगळ्यांनी प्रोडक्ट ॲड करूनच येणे. ओके. हे मॅन्डेटरी आहे. ओके. जर डाऊट नसतील तुम्हाला कोणाला तर तुम्ही एक्झिट करू शकता.